नमस्कार मंडळी, मी आपणास धान आधारभूत केंद्रावर नोंदणीसाठी आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो। ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐका। आपल्या महाराष्ट्रामध्ये धान आधारभूत केंद्रावर 15 ऑक्टोंबर 2025 पासून नोंदणी सुरू झालेली आहे आणि ती नोंदणीची तारीख 15 डिसेंबर होती। 15 डिसेंबर 2025 ती सरकारने वाढवून तिला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि ही शेवटची मुदतवाढ आहे। म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी ज्यांनी आतापर्यंत धान केंद्रावर नोंदणी केली नसेल किंवा ज्यांची दुरुस्ती करायची असेल त्या सर्व शेतकरी बंधूंनी 31/12/2025 पर्यंत धान आधारभूत केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी। आपल्या गावाशेजारील नोंदणी केंद्रावर जाऊन किंवा आपली शेती ज्या क्षेत्रात आहे, ज्या जिल्ह्यात आहे किंवा ज्या तालुक्यात आहे त्या केंद्रावर जाऊन आपण लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी। कारण आता सतत 2 वर्ष धान आधारभूत केंद्रावर ज्यांनी नोंदणी केली होती ते धान केंद्रावर देवोत अथवा न देवोत त्या सर्वांना सरकारने एकरी 8,000 रुपये बोनस दिली होती। सर्वांना सरसकट 8,000 रुपये प्रति एकराप्रमाणे बोनस दिली होती आणि ती सर्वांना मिळाली 23-24, 24-25मध्ये। आता 25-26मध्ये बोनस भेटो अथवा ना भेटो किंवा ज्यांना धान केंद्रावर द्यायचे आहे त्यांच्यासाठी पण किंवा बोनस भेटली पाहिजे किंवा नाही भेटली हे सर्व सरकारच्या हातात आहे। म्हणून तुम्ही जर नोंदणी करून ठेवाल तर तुम्हाला जे सुविधा आहे सरकारची, जर बोनस जर भेटली 8,000 रुपये एकरी ते पण भेटू शकते किंवा आधारभूत केंद्रावर प्रति क्विंटल 2338 रुपये या भावाने तुम्ही धान देऊ शकता। ठोकळ असो बारीक असो 2338 रुपये क्विंटल या दराने तुम्हाला सरकार भाव देत असतो। तरी सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत धान केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी ही विनंती। सर्वांना माझा नमस्कार।